नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर नगर परिषद भरतीच्या संदर्भात महत्त्वाची नोटीस आलेली आहे आणि ऑफिशियल नोटीस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, नगर परिषद प्रशासन संचालनालय 5 ऑक्टोबर 2024 मध्ये आजच हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. विषय याचा पाहू शकता तुम्ही. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 जी भरती 2023 मध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आता 2024 देखील आलेला आहे. तर 2023 किंवा 24 तर या भरती संदर्भातील ही नोटीस आहे. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहू शकता. विविध संवर्गातील अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांना 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे कळवण्यात आले होते. पहिल्याच मुद्द्यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तुमच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या तुम्हाला 5 ऑक्टोबर पर्यंत देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिलेली होती. पण 5 ऑक्टोबर सुद्धा आलेली आहे आणि अजून उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाही. त्याचं कारण त्यांनी खाली सांगितलेलं आहे की उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळेस सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची कागदपत्रे निर्गमित करणाऱ्या संबंधित कार्यालयास पडताळणीसाठी पाठवण्यात आलेले असून म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आहे ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्यासाठी संबंधित कार्यालयाला पाठवलेले आहेत. त्यानंतरचा पॉईंट पहा. अंतिम निवड सूचीत नव्याने समाविष्ट झालेल्या 138 उमेदवारांना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले होते. म्हणजे जे 138 उमेदवार नव्याने समाविष्ट झाले अंतिम सूचीमध्ये, तर त्यांना जे आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 1 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेलं होतं. 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा संवर्गातील उमेदवारांची शारीरिक पात्रता तपासणी व विविध संवर्गातील दिव्यांग उमेदवारांची त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत जे जे हॉस्पिटल येथे करण्यात आलेली असून पात्रता व अपात्रताबाबतचा अहवाल येणे बाकी आहे. म्हणजे तुमचं जे मेडिकल या ठिकाणी आहे जे जे हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे, पण त्याचा पात्र किंवा अपात्र संदर्भातील अहवाल यायचा अजून बाकी आहे. उपरोक्त कारणांमुळे अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांना नियुक्ती देण्यास विलंब होत आहे. तरी अंतिम निवड सूचीत समाविष्ट उमेदवारांना म्हणजे नव्याने जे समाविष्ट झालेले आहेत ते देखील पात्र उमेदवारांसहित आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत उमेदवारांनी संचालनालयास दूरध्वनी किंवा ईमेलद्वारे वारंवार विचारणा करू नये. तर पहा, त्यांना सर्वांनी विनंती केलेली आहे. म्हणजे संचालनालयाने सर्व विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना विनंती केलेली आहे की तुम्ही मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे त्या ठिकाणी संपर्क साधू नये. तुम्हाला आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच नियुक्ती देण्यात येईल असं आश्वासन देखील यामधून आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. नगर परिषदेने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्या नियुक्त्या ह्या आचारसंहितेच्या पूर्वीच देण्यात येतील. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.